वेलकम स्टुडंट्स. इलॅस्टिसिटी या लेक्चरमधील आपलं हे डाऊट सेशनचं नेक्स्ट लेक्चर आहे. यामध्ये आता आपण एक्सरसाइज 1 हा डिस्कस करायला घेणार आहोत. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी, अजूनही असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी हे एक्सरसाइज 1 चे सोल्युशन्स पाठवलेले नाहीत, पण लॉस तुमचा आहे, आता त्याला मी काहीच नाही करणार. चला मग आता सुरुवात करूया. यामधील जो फर्स्ट नंबरचा डाऊट होता तो मी घेतोय. प्रॉब्लेम नंबर 6 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता. सो वी सॉल्व. हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 6. आता समजून घेऊया हा प्रॉब्लेम नंबर डाऊटला आहे, प्रॉब्लेम नंबर 6 डाऊटला आहे. तो प्रॉब्लेम काय आहे बघा. The following 4 wires are made up of the same material. Which of these will have the largest extension when the same tension is applied? आता या टाईपचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी आपल्या डाऊट्स टास्कमध्ये घेतलेला आहे. तर तुम्हाला विचारलं लार्जेस्ट एक्सटेन्शन कधी असेल. मग आता हेच लार्जेस्ट एक्सटेन्शन कधी सापडणार किंवा कसं फाइंड करू शकतो. जर आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला घेतला तो काय असतो, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हे घेतलाय आपण, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस काय असतो, फोर्स पर युनिट एरिया, आणि स्ट्रेन काय असतो, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग यावरून आपण चेंज इन लेंथ म्हणजे एक्सटेन्शन. मग आता हे एक्सटेन्शन आपल्याला फाइंड करायचं, तर किती येऊन जातं, रिअरेंज करू फक्त. काय येऊन जाणार आहे, एफ कॅपिटल एल ए मल्टिप्लाय बाय काय असेल, वाय असेल. म्हणजेच हे एक्सटेन्शन डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ आलं अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर आलं. मग यावरून तुम्ही फाइंड करू शकता ज्याची रेडियस जेवढी कमी असेल तेवढी त्याच्यावर एक्सटेन्शन जास्त असणार आहे. मग इथं जर मी आलो, इथं लेंथ 50 सेंटीमीटर आहे, रेडियस आहे 0.5 मिलीमीटर, ॲक्च्युली डायमीटर दिली आहे. मग डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द रेडियस असते. मग रेडियस फाइंड करायचं म्हणजे डायमीटर अपॉन 2 करणार, म्हणजे आर इज इक्वल टू डायमीटर किती आहे 0.5 मिलीमीटर डिवाइडेड बाय 2 करणार. ती जी रेडियस होणार ती जर रेडियस एक्सटेन्शनला वाढवत असेल तर ती तुमच्यावाला आन्सर असणार आहे. मग आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आय थिंक याचा आन्सर ए येतं का हे सर्वांनी चेक करायचं. सो 6 नंबरचा आन्सर ए येत असेल, मी एकदा व्हेरीफाय करून घेतो. हे बघा या ठिकाणी 6 नंबरचा आन्सर ए आला, म्हणजे आपला जे आपण सोल्युशन घेतलंय ते करेक्ट आहे. ओके, असा हा सिंपलचा प्रॉब्लेम होता. यानंतर हा तुम्ही इथं बघू शकता. ओके, प्रॉब्लेम नंबर 7 आता आपण या ठिकाणी डाऊटला घेतोय. प्रॉब्लेम नंबर 7 इज द लोड वर्सेस इलॉंगेशन ग्राफ ऑफ 4 वायर्स ऑफ द सेम मटेरियल अँड द सेम लेंथ ॲज शोन इन फिगर. आणि विचारलं द थिनेस्ट वायर इज रिप्रेझेंटेड बाय द लाईन इज. आता ग्राफ दिलाय बघा या ठिकाणी, सारखं परत दाखवण्याची अजिबातही गरज नाहीये. या ठिकाणी हा ग्राफ दिलाय. या ग्राफमध्ये लोड आहे, लोड म्हणजे आपण दाखवत असतो फोर्सने, आणि इलॉंगेशन आपण दाखवत असतो डेल्टा एलने. आता लेंथ वाढते त्यामुळे आपण इथे घेणार आहोत यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू एफ एल अपॉन ए मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, डेल्टा एल. याचा जर मी स्लोप घेतला, याचा स्लोप काय असणार आहे, वाय डिवायडेड बाय एक्स. या ग्राफचा जर मी स्लोप घेतला, स्लोप म्हणजे फोर्स डिवायडेड बाय डेल्टा एल, आणि या इक्वेशनला मी याच्या सोबत कम्पेअर केलं तर काय येऊन जातं, वाय मल्टिप्लाय बाय ए डिवायडेड बाय कॅपिटल एल इज इक्वल टू किती आलं, फोर्स डिवायडेड बाय डेल्टा एल. दॅट मीन्स इफ यंग्स मॉड्युलस इज कॉन्स्टंट, if its length is constant, this slope force divided by delta L is directly proportional to the काय आला, एरिया. मग तुम्हाला काय बघायचंय, थिनेस्ट वायर विचारली. थिनेस्ट वायर, थिनेस्ट वायर म्हणजे जो मिनिमम एरियामध्ये असेल तो काय असेल, थिनेस्ट वायर असेल. म्हणजे लोड मिनिमम एरियावरती अप्लाय झाला असणार ना, इलॉंगेशन कमी झाला असेल. सो असा कुठला ग्राफ आहे, ओडी आहे का, नाही याचा एरिया जास्त आहे. ओसी आहे का, नाही याचाही एरिया जास्त आहे. ओबी एरिया मॅक्झिमम आहे, आणि त्यानंतर लास्टला उरतो तो कुठला, ओ ए. सो ओ ए हा जर ग्राफ स्ट्रेट लाईन बघितला तर हा मिनिमम एरिया अक्वायर करतो. त्यामुळे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. हे तुम्ही 7 नंबरमध्ये प्रॉब्लेम नंबर 7चा ऑप्शन ए आहे का ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओके, सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 7चा ऑप्शन किती आला, ए आला. ठीक आहे. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम डाऊटला होता तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 8. हे तुम्ही सोल्युशन बघू शकता. हे सोल्युशन घेऊन तुम्ही इझिली सॉल्व्ह करा. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 8.
प्रॉब्लेम नंबर 8 काय बघा, अ फिक्स व्हॉल्यूम ऑफ आयर्न इज ड्रॉन इनटू वायर of length capital length small l. The extension produced in this wire by a constant force is proportional to the. बघा रे, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलंय फिक्स व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम फिक्स आहे, दॅट मीन्स वी सिम्पली से दॅट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम काय असतं, एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. यावरून मला एरियाची व्हॅल्यू भेटणार, एरिया इज इक्वल टू किती आला, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे मी इथं 1 घेतो, 1 डिवाइडेड बाय किती आला, एल आला. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन 1. सोपं होतं, ओके. त्यानंतर एक्सटेन्शन प्रोड्यूस बाय द वायर विथ कॉन्स्टंट फोर्स इज अप्लाइड. दॅट मीन्स समजा ही एक जर वायर असेल, या वायरला जर फोर्स अप्लाय केला असणार आहे, फोर्स अप्लाय केला असताना त्याच्यावर एक्सटेन्शन होऊन जातं, आणि हे एक्सटेन्शन किती आहे, डेल्टा एल एवढं आहे. दॅट मीन्स या ठिकाणी वायरचं इलॉंगेशन झालं. दॅट इज युअर यंग्स मॉड्युलस फॉर्म्युला एफ एल अपॉन किती असणार आहे, ए मल्टिप्लाय बाय डेल्टा एल. आणि तुम्हाला विचारलंय हे जे एक्सटेन्शन असेल ना, एक्सटेन्शन म्हणजे काय, डेल्टा एल व्हॅल्यू. म्हणजे डेल्टा एल इज इक्वल टू किती असणार आहे, वाय पुढे एरिया, बरोबर, सॉरी डेल्टा एल मला फक्त फाईन करायचं, म्हणजे याला इकडे घेऊन येणार, तो असेल एफ कॅपिटल एल डिवायडेड बाय ए मल्टिप्लाय बाय वाय. फोर्स कॉन्स्टंट आहे बघा, दिलाय कॉन्स्टंट ऑफ फोर्स, फोर्स कॉन्स्टंट आहे, यंग्स मॉड्युलस कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल अपॉन ए. आता एरिया हे इक्वेशन 1 वरून इथे सबस्टिट्यूट करून देऊया, म्हणजेच डेल्टा एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल अपॉन 1 अपॉन एल. म्हणजेच एक्सटेन्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द किती आलं, एल स्क्वेअर. मग असं जे आन्सर असेल, असं जे ऑप्शन असणार आहे ते तुमच्याला आन्सर असेल किती आलं, ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. सो ऑप्शन इज एल स्क्वेअर. एकदम सिंपल फॉर्म्युला होता. व्हॉल्यूम कॉन्स्टंट हे त्यांनी ऑलरेडी दिलंय, फिक्स व्हॉल्यूम दिलंय. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना तुम्हाला फक्त काय यूज करायचं होतं, तर व्हॉल्यूमचं इक्वेशन टाका आणि एरिया फाईन करा. एरिया इक्वेशन आपल्या यंग्स मॉड्युलस वरून फाईन केलेल्या एक्सटेन्शनच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून द्या, आणि ते एक्सटेन्शन तुम्हाला भेटतं लेंथ स्क्वेअरच्या टर्म मध्ये. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित क्लिअर झाला असेल. यानंतर प्रॉब्लेम नंबर 11 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला गेला. चला घेतो मी. प्रॉब्लेम नंबर 11 इज, सो प्रॉब्लेम आहे, the Young's modulus of a rubber string 8 cm long and density 1.5 kg per meter cube is 5 into 10 raised to 8 Newton per meter square is suspended on the ceiling in a room. पुढे विचारलंय the increasing length due to its own weight will be. बघा रे, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, increasing in length. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं, increasing in length due to its own weight. हा जो वर्ड दिसतो ना, ड्यू टू इट्स ड्यू टू इट्स ओन वेट, हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शन विचारलंय आणि याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपण घेतलेली आहे. कन्सेप्ट कोणची बघा, दाखवतो. एक्सटेन्शन ड्यू टू इट्स ओन वेट म्हणजे यंग्स मॉड्युलस या कन्सेप्ट मध्ये आपण हे जे डेरिव्हेशन होतं ते डेरिव्हेशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर मी दाखवतो. हे बघा या ठिकाणी, इन्क्रीमेंट ऑफ लेंथ ड्यू टू इट्स ओन वेट, या कन्सेप्टनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या कन्सेप्ट मध्ये फॉर्म्युला कोणता वापरणार, हा एक्सटेन्शनचा फॉर्म्युला. कुठला, डेल्टा एल इज इक्वल टू एम जी कॅपिटल एल डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाय बाय वाय. हा फॉर्म्युला यामध्ये यूज करायचा आहे, बरोबर. आता ही कन्सेप्ट आपण घेतली आहे, आता फॉर्म्युला कुठला यूज करायचा तेही समजलं. मग काय राहिलं, फक्त व्हॅल्यूज टाकून देऊ आणि आता काय करणार, याला सॉल्व्ह करणार. चला मग आता आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करूया. सो प्रॉब्लेम नंबर 11 इज, फॉर्म्युला ही समजला आहे. फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, एक्सटेन्शन इन्क्रीजिंग लेंथ फाइंड करायचं, जे डेल्टा एल इज इक्वल टू एम जी कॅपिटल एल डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाय बाय वाय. आता दिलं काय, लेंथ दिली आहे,
कॅपिटल एल दिली आहे 8 सेंटीमीटर, बरोबर आहे. त्याला आपण नोट डाऊन करू शकतो 8 × 10⁻² मीटर मध्ये. डेन्सिटी ही दिलेली आहे त्या रबर स्ट्रिंगची, ती आहे 1.5 kg/m³ मध्ये. त्यानंतर यंग्स मॉड्युलस दिला आहे कॅपिटल Y = 5 × 10⁸ Nm/m² मध्ये, बरोबर. आणि तुम्हाला काय विचारलं मग आता या ठिकाणी डेल्टा एल फाइंड करा, व्हॅल्यू टाकून देणार. सो डेल्टा एल = मास, डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय असतं एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय जी मल्टिप्लाय बाय लेंथ डिवाइडेड बाय काय असणार आहे 2a मल्टिप्लाय बाय कॅपिटल Y. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल. सो डेल्टा एल = ρ × g मल्टिप्लाय बाय L² डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय Y. आणि जी माहिती आहे तुम्हाला किती घ्यायचं, किती घेणार यूज g = 9.8 मीटर/सेकंड². आता तुम्ही काय करणार, याच्यामध्ये डेन्सिटी दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करून द्या, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती सबस्टिट्यूट करून द्या, लेंथ गिवन आहे तीही सबस्टिट्यूट करून द्या, यंग्स मॉड्युलस दिला आहे तोही सबस्टिट्यूट करून द्या, आणि आन्सर तुमचं किती येतं ते सांगा. आय थिंक यू ऑल आर गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीनं हा एकदम सोपा आणि एकदम इझी प्रॉब्लेम होता. यानंतर पुढील प्रॉब्लेमला आपण चालणार आहोत. प्रॉब्लेम नंबर आहे, आय थिंक यू गॉट द डाऊट इन प्रॉब्लेम नंबर 12. आता पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 12 या ठिकाणी आता आपण सॉल्व करायला घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 12 इज an increasing pressure required to decrease the volume 200 liter volume of liquid by 0.004% in a container is. आणि तुम्हाला काय दिलंय बल्क मॉड्युलस ऑफ द लिक्विड दिलाय 2100 मेगापास्कल मध्ये, आणि विचारलं काय प्रेशर फाइंड करायला सांगितलं. आता हे प्रेशर कसं फाइंड करणार, तर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला इथं नोट डाऊन करून घेणार. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, बल्क मॉड्युलस इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. स्ट्रेस इज इक्वल टू असतो फोर्स पर युनिट एरिया, म्हणजेच त्याला आपण घेत असतो कशाच टर्म मध्ये प्रेशरच्या टर्म मध्ये. सो बल्क मॉड्युलस K इज इक्वल टू P डिवाइडेड बाय डेल्टा V अपॉन V. हाच तर फॉर्म्युला यूज करायचा. मग दिलं काय आहे डेल्टा V अपॉन V दिलाय किती आहे 0.004%. यालाच मी कसं नोट डाऊन करू शकतो 0.004 डिवाइडेड बाय 100 मध्ये. हे आलं डेल्टा V अपॉन किती आलं रे V आलं. काय दिलंय अजून बल्क मॉड्युलस दिलाय किती आहे 2100 × 10⁶ पास्कल मध्ये. मग काय करा प्रेशर फाइंड करायचं ना, या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून द्या आणि तुमचा आन्सर किती येतं हे तुम्ही चेक करा. तुमचा आन्सर 84 किलो पास्कल येतं का हे सगळ्यांनी चेक करायचं. जमेल सर्वांना, इझी होतं. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 14 डाऊटला विचारला गेलता. आता मी घेतोय प्रॉब्लेम नंबर 14. 2 wires of the same diameter of the same material having the length small l and 2 multiplied by l. If the force F is applied on each, the ratio of work done in the 2 wires will be. तुम्हाला विचारलंय रेशो ऑफ वर्क डन इन द 2 wires. सगळ्यात सुरुवातीला वर्क डन चा फॉर्म्युला इथे नोट डाऊन करून. वर्क डन इज इक्वल टू काय असतं हे घेतलंय, एकदम साधा आणि सोपा फॉर्म्युला हाफ ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय काय असतं त्याला आपण घेतलंय लोड. फोर्सला काय म्हणलं आपण लोड, आणि मल्टिप्लाय बाय डेल्टा एल, आणि ह्या डेल्टा एल ला काय म्हणलंय आपण एक्सटेन्शन. म्हणजेच एकदम वर्क डनचा साधा आणि सोपा फॉर्म्युला हाफ ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय एक्सटेन्शन. आता या ठिकाणी फोर्स इज अप्लाइड ऑन इच दी वायर काय रे एफ आहे, म्हणजेच 1/2 मल्टिप्लाय बाय फोर्स, आणि पहिली लेंथ किती आहे एल एवढी, बरोबर ना. पहिली लेंथ किती दिली एल एवढी, म्हणजे हाफ ऑफ एफ मल्टिप्लाय बाय किती आला एल. हे झालं इक्वेशन 1. याला म्हणतो मी हे जे इक्वेशन असेल ना हे इक्वेशन असणार आहे W1. मग सिमिलरली W2 किती असणार आहे हाफ ऑफ एफ मल्टिप्लाय बाय किती असेल 2l. मग ह्या दोघांचा रेशो घ्या. रेशो काय होऊन जातो W1 डिवाइडेड बाय W2 इज इक्वल टू किती असणार आहे 1 डिवाइडेड बाय 2. हा जर रेशो घेतला तर म्हणजेच आन्सर किती आलं 1:2. 14 चा ऑप्शन किती होऊन जातो फर्स्ट. 14 चा ऑप्शन फर्स्ट येतो का
या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. हे बघा, हे आलं 14चा ऑप्शन ए. बरोबर आहे. ठीक. आता यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 15. सो प्रॉब्लेम नंबर 15 हा डाऊटला विचारला गेलता, तो मी घेतोय. A brass rod of cross sectional area 1 centimeter square and length 0.2 meter is compressed lengthwise by a weight of 5 kg. If Young's modulus of elasticity of brass is 1 into 10 raised to 11 Newton per meter square and acceleration due to gravity 10 per meter per second square, then increasing energy of the rod will be. तुम्हाला विचारलं का increasing energy. आता हे increasing energy कसं फाइंड करायचं, त्याच्यासाठी मी एक साधा आणि सोपं इक्वेशन तुम्हाला सांगितले. increasing energy कधी होणार आहे, ज्यावेळेस जेवढं काम त्याच्यावरती करणार ते सगळं काम स्टोअर होणार, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये तीच एनर्जी त्याची वाढणार आहे. दॅट मीन्स जे वर्क डनचं आता वरती इक्वेशन घेतलं ना, हेच इक्वेशन आपण या ठिकाणी एनर्जी म्हणून घेणार आहोत. सो एनर्जी स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल इज इक्वल टू हाफ ऑफ फोर्स मल्टीप्लाय बाय लेंथ डेल्टा एल घेत असतो. इथं लोड मल्टी त्याला असं म्हणलं जातं, हाफ ऑफ लोड मल्टीप्लाय बाय एक्सटेन्शन, ही असती स्टोअर एनर्जी. आता हीच स्टोअर एनर्जी कधी वाढत जाणार आहे, तर बघा, दॅट मीन्स स्टोअर एनर्जी इज इक्वल टू 1/2 एफ. आता हे डेल्टा एल एक्सटेन्शन कशा लेंथ वाढते, बरोबर ना. कशावरून समजलं बघा, क्रॉस सेक्शन एरिया दिलाय, ए इज इक्वल टू किती घेणार 1 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 1 into 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. लेंथ दिलेली आहे 0.2 मीटर. त्यानंतर या ठिकाणी जे वेट दिलेलं आहे त्या वेटला आपण म्हणणार किती वेट अप्लाय केलं, म्हणजेच मी फोर्स फाइंड करतो. फोर्स किती असणार आहे, m मल्टीप्लाय बाय g, म्हणजेच 5 मल्टीप्लाय बाय किती घेणार 9.8 न्यूटन मध्ये. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली आहे 1 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. सॉरी, या ठिकाणी त्यांनी जी जो घेतला आहे, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती दिली आहे 10, हे सांगितलं त्यांनी. आणि विचारलं काय इंक्रीजिंग एनर्जी. आता इंक्रीजिंग एनर्जी कशी फाइंड करणार, यंग्स मॉड्युलसचा साधा आणि सोपा इक्वेशन घ्या. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू एफ एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय डेल्टा एल, म्हणजेच या ठिकाणी डेल्टा एल इज इक्वल टू असणार आहे एफ एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय कॅपिटल वाय. हा डेल्टा एल, हे डेल्टा एलचं इक्वेशन आता मी या ठिकाणी सबस्टिट्यूट करून देतो. मग काय येऊन जाणार आहे, फोर्स एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय वाय, म्हणजेच हेच इक्वेशन असतं फोर्स स्क्वेअर एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय किती असेल कॅपिटल वाय. आता फोर्स तुम्हाला माहिती आहे दिलाय बघा इथं, लेंथ तुम्हाला माहिती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन माहिती आहे, यंग्स मॉड्युलस माहिती आहे. या सर्व व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, तुमचं आन्सर किती येतं हे तुम्ही मला सांगू शकता. बरोबर आहे. आय थिंक तुमचा आन्सर जे असणार आहे 10⁻⁻5 जूल मध्ये येतं का हे तुम्ही चेक करा. 15चा आन्सर ए आहे का आपण या ठिकाणी बघूया. ओके, सॉरी, 15चा आन्सर बी आहे. म्हणजेच तुमचा आन्सर किती आलं पाहिजे, सर्व व्हॅल्यू टाका, तुमचा आन्सर आलं पाहिजे 2.5 into 10⁻⁻5 जूल. एवढा आन्सर येतं का सर्वांनी चेक करायचं. क्लिअर झालं सर्वांना. ओके, यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 22. हा प्रॉब्लेम नंबर 22 बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला गेलेला होता, तो मी इथं घेतोय. सो प्रॉब्लेम नंबर 22 इज, बघा, 2 wires of the same material have length in the ratio 1/2 and their radii are in the ratio 1/√2 if they are stretched by applying equal force. आणि विचारलं the increasing their length will be in the ratio of. प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. इंक्रीजिंग लेंथ हा रेशो विचारलाय, लेंथ 1 आणि लेंथ 2 चा रेशो दिलाय मी त्याला L1 आणि L2 घेतो, तो आहे 1/2. रेडियसचा रेशो दिलेला आहे R1/R2 दिलाय 1/√2 आणि तुम्हाला
तुम्हाला इंक्रीजिंग लेनचा रेशो विचारला, डेल्टा L1 डिवायडेड बाय डेल्टा L2. मग काय वापरणार, इंक्रीजिंग लेंथ म्हणजे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसचं आताच इक्वेशन घेतलं, डेल्टा L इज इक्वल टू एफ एल अपॉन ए मल्टिप्लाय बाय कॅपिटल वाय. आता हे पाठ व्हायला पाहिजे, म्हणजेच डेल्टा L1 दिस डायरेक्टली प्रपोर्शनल टू द L1 divided by R1 square and delta L2 is directly proportional to the असणार आहे L2 divided by R2 square. या दोघांचा रेशो घ्या, डेल्टा L1 divided by डेल्टा L2 बोला काय असणार आहे, L1 upon L2 multiply by R2 square divided by R1 square. L1 upon L2 दिला आहे 1 upon 2. R2 divided by R1 म्हणजे किती असणार आहे, रूट 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन 1. सो आन्सर येऊन जातं 1 अपॉन 1 म्हणजे 1:1. सो यू गेट 22. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीचे हे काही प्रॉब्लेम असतात. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे 23. हा प्रॉब्लेम नंबर डाऊटला विचारला गेलता, मी घेतोय तो परत. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 23. चला मग समजून घेऊया. पहिल्यांदा काय, a force of 10⁻³ Newton is stretched the length of hanging wire by 1 millimeter. Okay, पुढं the force required to stretch a wire of same material and the length but having 4 times the diameter by 1 millimeter is. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलंय की किती फोर्स अप्लाय केला, एक वायर असेल 10⁻³ न्यूटन. फॉर एक्झाम्पल ही एक वायर असणार आहे, ही वायर स्ट्रेच करण्यासाठी किती फोर्स अप्लाय केलाय, 10⁻³ न्यूटन एवढा. आणि त्या हँगिंग वायरची लेंथ जी होती ती लेंथ किती आली, डेल्टा L स्ट्रेचिंग लेंथ 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ मीटर. आणि पुढे विचारलं किती फोर्स लागणार आहे, सेम मटेरियल आहे, लेंथही सेम आहे. दॅट मीन्स या वायरची जी लेंथ होती L एवढी, आता जी नेक्स्ट वायर घेतली तिची ही लेंथ किती असणार आहे, L एवढी असणार आहे. आता फोर्स अप्लाय केल्यानंतर ही स्ट्रेच झालेली असेल, किती स्ट्रेच झाली, 1 मिलीमीटर एवढी स्ट्रेच झाली. मग आता विचारलंय की ही जी वायर आहे ही एवढी स्ट्रेच होणार आहे, किती, डेल्टा L म्हणजे किती, 1 मिलीमीटर एवढीच स्ट्रेच होणार आहे. त्यासाठी फोर्स किती आहे, बट दे आर गिविंग वन कंडिशन की याची जी रेडियस आहे बरोबर, किंवा याची जी डायमीटर आहे ती डायमीटर 4 टाइम्स ऑफ दी फर्स्ट आहे. एवढा एक चेंज आहे. म्हणजे पहिल्याची डायमीटर जर D असेल तर याची जी डायमीटर असणार आहे ती 4 टाइम्स ऑफ इट्स ओरिजिनल डायमीटर असेल. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. काय फाइंड करायचं आहे, परत एकदा सांगतो बघा. काय फाइंड करायचं, फोर्स फाइंड करायचा. मग कसं फाइंड करणार, चला मग आता सगळ्यात सुरुवातीला आपण घेत असतो कुठला फॉर्म्युला, सगळ्यांना माहिती तो म्हणजे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू एफ, लेंथ एक्सटेंड होते तर सगळ्या ठिकाणी काय वापरायचं, यंग्स मॉड्युलस, एफ एल अपॉन ए मल्टिप्लाय बाय काय असेल, डेल्टा एल. यावरून मी फोर्सचा फॉर्म्युला लिहू शकतो, एफ इज इक्वल टू, व्हेरी गुड, किती असणार आहे, वाय ए, बरोबर आहे बरोबर ना, डिवायडेड बाय एल मल्टिप्लाय बाय काय असेल, डेल्टा एल. एरिया या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया, वाय नंतर इथं किती असणार आहे, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल मल्टिप्लाय बाय डेल्टा एल. मग आता या ठिकाणी किती फोर्स अप्लाय केलाय, पहिल्यांदा 10⁻³ न्यूटन एवढा बरोबर. यंग्स मॉड्युलस लेंथ पाय आर स्क्वेअर आणि डेल्टा एल किती होता, 1 मिलीमीटर. म्हणजेच यावरून मी इक्वेशन फाइंड करू शकतो, वाय पुढे बरोबर पाय डिवायडेड बाय एल, याची व्हॅल्यू भेटली 10⁻³ डिवायडेड बाय 1 मिलीमीटर इंटू आर स्क्वेअर. याला म्हणतो मी इक्वेशन सेकंड, बरोबर आहे. आता त्यांनी विचारलं, हा झाला 10⁻³ न्यूटन एवढा. पुढं ज्यावेळेस डायमीटर वाढणार आहे, लेंथ तेवढीच असताना, एक्सटेंडिंग लेंथ तेवढीच असताना त्यासाठी फोर्स किती असेल, म्हणजे हाच फॉर्म्युला परत या ठिकाणी येऊन जाणार. फक्त आता कसा असणार आहे तो फॉर्म्युला, तो असेल एफ प्राइम वाय, एरिया असणार आहे पाय आर प्राइम स्क्वेअर डिवायडेड बाय एल मल्टिप्लाय बाय काय असेल, डेल्टा एल.
आता या इक्वेशन मध्ये जो डेल्टा एल आहे तो तेवढाच आहे 1 मिलीमीटर एवढा, म्हणजेच एफ प्राईम इज इक्वल टू असणार आहे वाय पाय डिवायडेड बाय एल आर प्राईम स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 मिलीमीटर. मग आता हे जी व्हॅल्यू आहे ना वाय पाय अपॉन एल इथे इक्वेशन वरून मला भेटली, म्हणजेच एफ प्राईम इज इक्वल टू असणार आहे 10⁻³ 1 मिलीमीटर इंटू आर स्क्वेअर इंटू आर प्राईम स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर आणि या ठिकाणी 1 मिलीमीटर गेला. आर प्राईमची व्हॅल्यू किती आहे मला डी प्राईम माहिती आहे, म्हणजेच डी इज इक्वल टू किती असणार आहे 2r. मग या ठिकाणी मला डी प्राईमची व्हॅल्यू किती असणार आहे 2r प्राईम इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 2r. बरोबर, 2 and 2 गेट कॅन्सल, सो यू गेट r प्राईम इज इक्वल टू किती आला तुम्ही लगेच सांगणार, ते असणार आहे 4 टाइम्स ऑफ दी r. आता हे जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून देऊया. सो एफ प्राईम इज इक्वल टू 10⁻³ आर प्राईम व्हॅल्यू किती आली 4, 4 चा स्क्वेअर म्हणजे 16 आर स्क्वेअर डिवायडेड बाय किती असणार आहे आर स्क्वेअर गेट कॅन्सल. एफ प्राईम आला 16 इंटू 10⁻³ न्यूटन एवढा फोर्स अप्लाय होणार आहे, किती 16 इंटू 10⁻³ न्यूटन. मग आता असा ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन आहे बी इज युअर करेक्ट आन्सर. एकदम साधा आणि सोपा प्रॉब्लेम होता. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला वापरा, तुम्हाला प्रॉब्लेम हा सुटत चालेल. क्लिअर झालं सर्वांना? आय थिंक सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. त्यानंतर 24 रिपीट झालाय, 24चा प्रॉब्लेम रिपीट झालाय, 25 ही रिपीट झालाय, 26 ही रिपीट झालाय, 27 तुम्हाला सुटला असेल, सिंपलचा प्रॉब्लेम होता. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता तो होता प्रॉब्लेम नंबर होता 31. हा विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला गेलाय. 28, 29 आणि हे सोपे होते. 28 डाऊट सेशन मध्ये सुद्धा झाले, टास्क मध्ये हे या टाइपचे प्रॉब्लेम झाले. 29, 30 पण आता मी घेतो या ठिकाणी 31 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला टाकलेला आहे. सो प्रॉब्लेम नंबर 31 काय आहे ते समजून घेऊया. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 31 इज when a force is applied on the wire of uniform cross sectional area 3 into 10⁻⁻6 meter and length 4 meter, the increasing length is 1 millimeter आणि विचारलं the energy stored in it will be. काय फाईंड करायला लावलं एनर्जी स्टोअर. मग आता माहिती एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला, एनर्जी स्टोअर इज इक्वल टू, आता एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला असतो हाफ ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय एक्सटेन्शन. आता गिवन क्वांटिटीज काय त्या पहिल्यांदा समजून घेऊया. एरिया दिलाय 3 into 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर, याला म्हणतो मी इक्वेशन 1. लेंथ दिलेली आहे 4 मिलीमीटर, ती एक्सटेंड झालेली आहे 1 मिलीमीटर पर्यंत, म्हणजेच 1 into 10⁻³ मीटर पर्यंत. आणि यंग्स मॉड्युलस 2 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढा आहे. मग आता कसं सोडवणार, तर हवा एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला कुठला जो आपण वरती घेतलेला आहे, कुठे घेतला ते पण दाखवतो. या टाइपचा प्रॉब्लेम घेतला ना आपण, एनर्जी स्टोअर या ठिकाणी हाफ ऑफ एफ एल स्क्वेअर, इथं 1/2 राहिला, एफ एल स्क्वेअर 2a मल्टिप्लाय बाय वाय, हा फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा, परत लिहिण्याची गरज नाही असं मला वाटतंय. म्हणजेच एनर्जी स्टोअर हाफ ऑफ एफ एल स्क्वेअर ए मल्टिप्लाय बाय वाय. बरोबर. मग आता तुम्हाला 1/2 मल्टिप्लाय बाय फोर्स माहिती आहे. फोर्स तर माहिती नाहीये, तो फाईंड करावा लागेल. एरिया माहिती आहे, एल स्क्वेअर माहिती आहे, यंग्स मॉड्युलस माहिती. थोडक्यात काय करायचं तर आता किंवा इक्वेशन 1 जरी डायरेक्टली यूज केलं तर मी सिम्पली सॉल्व्ह करतो, इक्वेशन 1 यूज करतो आणि फोर्स फाईंड करतो. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन
म्हणजे एफ अपॉन ए डेल्टा एल अपॉन किती असतो एल, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू असणार आहे यंग्स मॉड्युलस ए डेल्टा एल डिवाइडेड बाय किती असणार आहे कॅपिटल एल, म्हणजेच फोर्स इज इक्वल टू यंग्स मॉड्युलस दिला आहे 2 × 10⁻11, एरिया दिलेला आहे 3 × 10⁻6, चेंज इन लेंथ दिलेले आहेत 1 × 10⁻3 आणि नंतर कॅपिटल एल दिलेला आहे 4 मीटर एवढा, म्हणजेच एफ इज इक्वल टू असणार आहे 1.5 इथं असणार इंटू 10⁻², कशामध्ये न्यूटन मध्ये. मग आता हा आलेला फोर्स सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होऊन जातं, याला तुम्ही असं कट केलं तरी चालेल. सो हाफ ऑफ अप्लाइड फोर्स किती आला 1.5, याला मी असं लिहू शकतो ना 1.5 म्हणजे किती 3/2 × 10⁻², आणि एक्सटेन्शन किती आहे 1 × 10⁻³ मीटर, म्हणजेच 3/4 × 10⁻² किती असणार आहे -1, आणि हे जर सॉल्व केलं तर तुमच्याला आन्सर असणार आहे 0.075 जूल एवढं, म्हणजे 31 चा ऑप्शन आला कुठला 3 इज युअर करेक्ट आन्सर. सो अशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम होते. यानंतर एक्सरसाइज 2, आता आपण या ठिकाणी हा एक्सरसाइज 2 सॉल्व करायला घेऊया. हे एक्सरसाइज 2 मध्ये जे प्रीवियस इयरचे प्रॉब्लेम्स होते, यामधील प्रॉब्लेम नंबर 1 डाउटला आहे तो घेतो. A wire stretched vertically from one of its end is stretched by attaching a weight of 200 Newton to the lower ends. आणि विचारलं the weight stretched by the wire is 1 millimeter, आणि फाइंड काय करायला लावलं इलॅस्टिक एनर्जी स्टोअर इन द वायर इज. परत एकदा सेम फॉर्म्युला, इलॅस्टिक एनर्जी स्टोअर इज इक्वल टू, त्याला म्हणतो मी ई हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय काय असणार आहे एक्सटेन्शन. मग काय असेल चला सांगा, चला एक्सटेंड किती झाला, लोड किती अटॅच केला 1/2 मल्टिप्लाय बाय 200 न्यूटन, आणि एक्सटेंड किती झाला आहे 1 × 10⁻³ म्हणजे ते आलं 100 × 10⁻³ तेच येऊन जातं 0.1 जूल एवढं. बरोबर आहे, म्हणजे तुमच्याला ऑप्शन जो असणार आहे ऑप्शन 4 इज युअर करेक्ट आन्सर. यानंतर सेकंड नंबरचा प्रॉब्लेम डाउटला होता, मला नाही समजलं का विचारला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. ज्यांना पहिला सुटला नसेल मे बी त्यांना डाउटला आला असेल सेकंड नंबर. अ वायर फिक्स ॲट दी अपर एंड स्ट्रेच बाय अ लेंथ एल बाय अप्लाइंग अ फोर्स एफ, आणि विचारलं काय द वर्क डन इन द स्ट्रेचिंग इज. फाईन करायला लावलं वर्क डन काय असतं, परत हाच फॉर्म्युला हाफ ऑफ फोर्स मल्टिप्लाय बाय लेंथ. सो यू गेट ऑप्शन 4 इज युअर करेक्ट आन्सर. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6. सो प्रॉब्लेम नंबर 6 राहिलेले प्रॉब्लेम 6 आणि 7 नंबर हे आपण पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.